हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज खरंच छान दिवस जावा, कारण आज आहे मकर संक्रांती. तशा मी तुम्हा सगळ्यांना कालच म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर सकाळी सकाळी तर मला ना ब्लिंकिटवरून सामान ऑर्डर करावं लागलं, कारण काही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. मला पुरणपोळी, मला फक्त पीठ नव्हतं चपातीचं पुरणपोळी करण्यासाठी. तेवढ्यासाठी मला मग ह्या एक्स्ट्राच्या काही गोष्टी ॲड कराव्या लागल्या. तसं यावेळेस आम्ही डीमार्टला जायचा प्लॅन कॅन्सल केला होता. त्यामुळे मी दही आणि कोथिंबीर, म्हणजे आमटीसाठी लागणारी कोथिंबीर मला पाहिजे होती थोडी, पण अजून म्हटलं मागवावी, तर ती घेतली. मेन म्हणजे आटा घ्यायचा होता आणि एवढं सगळं आलं. परत भजी करायला घेतलं तर बेसन नव्हतं. परत ते भजी आणि भज्यासोबत परत 3-4 गोष्टी. तर असं आज आमच्या घरी 2 वेळा ब्लिंकिटवरून पार्सल आलं होतं आणि ऑर्डर टाकल्यानंतर 4-5व्या मिनिटालाच ते लोकं हजर राहतात दारात. त्यामुळं भारी वाटतं. आणि डिलिव्हरीचा एक्स्ट्रा जो चार्ज असतो ना, तर तो पण ते लोकं नाही घेत, फ्रीमध्ये देतात. मग काय वाटत नाही ऑर्डर करायला. आणि 1-2 गोष्टी असेल ना तरी पण देतात. पण एवढं कमी मागवायला आपल्याला पण काहीतरी वाटलं पाहिजे बाबा, त्यांचा एवढा हेलफाटा होणार. म्हणून मग कमीत कमी 5 ते 6 तरी मी मागवते. पहिल्यामध्ये 7-8 होत्या, पण दुसऱ्यात मग मी 3-4च घेतल्या, कारण फक्त बेसनसाठी मला ते परत ऑर्डर करावं लागलं. आणि परत असंच होतं माझं, मला जेव्हा जी गोष्ट लागते ना तेव्हाच ते कळतं की अरे ही तर आपल्याकडे नाहीच आहे. आणि पोळी तर मला काही येत नाही पहिल्यापासून. येते तशी बऱ्यापैकी ठीकठाक, पण जरा जरा आता थोडं जमायला लागलं. इतकं परफेक्ट नाही. पण आज आता आमच्यात माणसं म्हणजे पाहुणी येणार होती, तर रुद्राच्या पप्पांचं चाललं होतं, थोडं ठीक कर बाई, मी कसलं पण खातो, पण पाहुण्यांसमोर थोडं चांगलं कर. किती वेळा कॉल केला असेल त्यांनी मला की थोडे चांगले लाट. आताही त्यांचाच कॉल सुरू होता, थोडं चांगलं लाट. मला म्हणे थोडंसं चांगलं कर बाई, बाकीचं तुझं चांगलंच असतं, फक्त पोळ्या थोड्याशा चांगल्या कर, जास्त जाड ठेवू नको, असं म्हणणं होतं त्यांचं. तर तेच इथं कॉलवरती ते बोलत होते. त्याचबरोबर कस्टमरचे कॉल तर कंटिन्यू असतात. आणि प्रत्येकाला असं वाटत, म्हणजे आता प्रत्येक समोरून ज्यावेळेस फोन येतो त्यावेळेस त्यांना असं वाटत असतं ही बाई फ्रीच असेल, कॉल नाही उचलत. तर असं काही नसतं. त्यावेळेस मी काही ना काही कामात असते, त्याच्यामुळे कॉल उचलत नाही. बरेच जण खूप ब्लेम करतात की कॉल नाही उचलत, कॉल नाही उचलत. तर तेव्हा काहीतरी कामात असते, किंवा कधी कधी आपण असं म्हणजे असतं ना की बाबा ऐकायला आलं नाही वगैरे, तर अशाही वेळ असते. पण नाही, आता समजून घ्यायचं नसतं बऱ्याच जणांना. ठीक आहे. तर मस्त तिथं पोळ्या आगळवणे आमच्यात करतात. आमटी, भात सगळं केलं होतं. भजी, तळणीचं पण थोडंसं तळलं होतं. नव्हतं तळणार कारण थंडीचे दिवस आहे आणि आम्ही लोक आधीच आजारी पडतो आहे. माझी तर तब्येत अजून वीक आहे, म्हणजे विकनेस आहे. तर माझे केस जे गळत आहेत ना, खूप जास्त लेवलचे गळत आहेत. मी खूप आता प्रयत्नही करते थांबण्यासाठी. आणि रुद्रेश पप्पा तर मला रोज म्हणे की चल हॉस्पिटलला. पण इथले बऱ्याच माझ्या फ्रेंड लोक आहेत जे हॉस्पिटलचा ट्रीटमेंट घेऊन घरी बसले, तर कुणाला फरक नाही पडत. तर मला असं वाटतं की मला पडेल की नाही फरक, त्याच्यामुळे. आणि ती ट्रीटमेंट बरेच दिवस चालते, 3-1 महिने तरी चालते. आणि 3-1 महिने ते सगळं हे करायचं मला नको वाटत होतं. तसं तर आम्ही आज ना ब्लिंकिटवरून मागवण्याचं कारण काही नव्हते मागवणार, डीमार्टला जाणार होतो. पण आमचा गावाला जायचा प्लॅन आहे 31 तारखेला. त्यामुळे म्हटलं 31 तारखेपर्यंत तर एवढ्यामध्ये होऊन जाईल, ह्या हिशोबाने मग ते ठेवलं. तर आता चला पटापट मी इथं ना पोळ्या लाटून घेते. तर मी मस्त अशी रेडी झाले. जेव्हा पण मी मेकअप करते ना, तर तेव्हा मी अशी काही भंगारवाल्यागती दिसते. पण ठीक आहे म्हटलं करावा. तर ओपन पल्लूच आज मी ठेवला. ही वाली साडी बघा वेअर केली, कारण ही खूप सॉफ्ट आहे आणि मला सांभाळताना जरा सोपं जाते म्हणून. तसं इथं बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. जेव्हा पण काही असं असतं ना सण वगैरे, तेव्हा मला दमनची खूप जास्त आठवण येते. काकीचा तर सकाळच्या बारी फोन आला होता की तू नाहीस, आता मी एकटी कशी पूजा करू, कुठे जाऊ, असं चाललं होतं त्यांचं बोलणं. आणि मला पण खूप कसं तरी होतं असं सणाला, कारण तिथं खूप जास्त मज्जा यायची दमनला. तर रुद्राच्या म्हणजे तानाजीचे ना मित्र पण आलेत, इथंच राहतात. त्यांचं मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितले असेल. तर त्यांच्या मुलाला ना हार्टचा प्रॉब्लेम होता, 5-6 महिन्याचा होता. आम्ही हॉस्पिटललाही गेलो बघायला, तर त्याची डेथ झाली 15 दिवसापूर्वी. त्यामुळं आम्ही बोलावलं होतं, म्हटलं त्यांच्या घरात काही नसतं ना सण वगैरे आता. तर मग इतके प्रॉब्लेम होते ना त्या मुलाला, म्हणजे सकाळपासून ते आल्यापासून आम्ही त्याच टॉपिकवरती बोलत आहे. अक्षरशः मलाही रडायला येत होतं. तेव्हाच हॉस्पिटलमध्येच मला रडा येत होतं, पण मी शूट केलेला व्हिडिओ पण मी टाकला नव्हता. मला नाही इच्छा झाली टाकायची, त्याच्यामुळे मी टाकला नव्हता हॉस्पिटलचा व्हिडिओ. बाकी होता माझ्या मोबाईलमध्ये, अजून पण असेल, छोटी क्लिप होती. तर खूप जास्त वाईट वाटतं आहे. आता जर त्या मुलाचे मी सकाळपासून व्हिडिओज फोटो बघते लहानपणीचे, पण असं वाटतच नाही की ह्या मुलाला काही प्रॉब्लेम असेल आतमधून शरीरातून. अक्षरशः त्या डॉक्टरनी, म्हणजे नवीन डॉक्टर आहे का काय माहीत नाही ती,
इतकी सोनोग्राफी अगदी बाळ जन्मेपर्यंतही कोणत्या सोनोग्राफीत कसं काय दिसलं नसेल की होल, हृदयाला तर होल होतंच, त्याचबरोबरचे आपलं फुफ्फुसाला काहीतरी प्रॉब्लेम होता, जी मधली नळी असते त्याला पण थोडासा प्रॉब्लेम होता. कोणताच प्रॉब्लेम त्या डॉक्टरने सांगितलं नाही. आता ह्यांना सगळे म्हणतात की डॉक्टरनी वरती कंप्लेंट करा असं तसं, पण हे जरा गरीब घरातील आपल्यासारखं आहे, त्याच्यामुळे एकदम असे रिस्क घ्यायला भीती वाटते, तर तसंच प्रकारचं झालं आहे. तर ठीक आहे, मी मस्त अशी रेडी झाले आणि सिम्पल तयार झाले. तोच ब्लाऊज आपला वेअर केला होता मी, 2-3 काढले होते ग्रीन आणि हे आरीवर्कवाले, पण मला ग्रीन पण मॅच होत होता, पिंक होत होता, येल्लो बरंच होत होतं, पण मी हा म्हटलं ह्याच्यावरती काठावरती जास्त जातो आहे म्हणून ठेवला. आणि ओपन पल्लू ठेवण्याचं कारण म्हणजे खूप मोठा ह्याचा बॉर्डर आहे, तर मग ती खूप ओपन पल्लूमध्ये छान दिसते. तर चला आता मी पटकन सुगड पूजा करते. आणि इथे तर मंदिरात जायला सुद्धा ऑप्शन नाही आहे, कारण इथले मंदिर उघडतात संध्याकाळी 6 वाजता, सकाळी 11ला बंद होतात. संध्याकाळी 6ला तर पूजा करणं पॉसिबल नाही आहे, त्यामुळे मी आत्ताच करणार आहे. मला असं वाटतं हे कानातले थोडेसे मोठे झाले, असे सिंपल छोटेसे घालायला पाहिजे होते असं वाटतंय, बट ठीक आहे. चला पटकन पूजा करून मी साडी म्हणजे काढून टाकणार आहे, कारण मला जोडवी घ्यायला पण जायचं आहे. मला आवडतात पहिल्यापासूनच संक्रांतीच्या दिवशी घ्यायला, आणि जाणार आहे आता. सगळेजण पतंग बांधत बसलेत, सगळेजण मी इकडं बसले मेकअप करत. झाला आता माझा मेकअप डन. अगदी ना, अगदी पावलाच्या अंतरावर म्हटलं ना, म्हणजे आपण म्हणतो ना 1 कोस 2 कोस, तर त्यावरती ना परंपरा रीती ज्या असतात ना बदलत जातात. आता आमच्या इकडं कसं आहे की बाबा, आता आपण 5 इथं सुगड पूजले, तर त्यातला 1 उचलायचा आणि देवाला जायचं. पोळ्या बिळ्या सकाळच्या पहाटे करून बायका गाड्या करून जातात. आता माझी आई कुठे गेली हे मला संध्याकाळी कॉल केल्यानंतर कळेल. काल मी काही केला नव्हता तिला, कारण ती लेट येते, 10-11 वाजता येते, त्याच्यामुळे तिकडं जायचं. सीतेला रामा सीतेचं तिकडं जायचं, त्याच्यानंतर पंढरपूरला तुळजाभवानी, जिकडे त्यांची ठिकाणं ठरली तेवढं. आणि हाच एक सण असतो की त्यांना बाहेर कुठेतरी जायला भेटतं. आणि माझी आई तर दरवर्षी जाते, म्हणजे आम्ही तिला नाही केलं ना तरी जबरदस्ती जायला लावत असतं. आता त्यामुळं मग मीही जायचे गावाला होते. एकदाच माझं जर झालं आहे गावाकडे, नाहीतर त्याच्यानंतर सगळ्या इकडंच झाल्या संक्रांती. आणि मग असं जायचं, त्याच्यानंतर तिकडे ओसायचं, सगळ्या देवांना बायकांना ओसायचं, आणि मग सगळं देवांना ओसून झाल्याच्या नंतर जेवून उपवास सोडायचा असतो. आणि काहींच्यात खाऊन पिऊन ओसायचं असतं. म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं परंपरा असते. अगर आपको नीचे कुछ बांधना है ना तो कम वाला लेने का, थोड़ा कम वाला लेने का, और नीचे कुछ नहीं बांधना है, ऐसा बिना इसका खिड़की का है तो थोड़ा बड़ा कर देना, ज़्यादा छोटो आओ हम क्या करें इतने सारे. तर कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट होत्या की विडा म्हणजे काय, तर विडा 5चा असतो आणि 25चा असतो. हे बघा, निकिताचा विडा आहे, 25चा होता तिचा. तिनं असं छानपैकी तो मांडलेला होता. तिनं वाण पण द्यायचं ठरवलं होतं, पण बायकाच नव्हत्या, तिघींना कुठे द्यायचं म्हणून ते कॅन्सल केलं. दिसताय कसले एक नंबर, पण पिवळा झरत हार, अजून काय बांगड्या बघा बरं. मला तर काचेच्या घालायच्या होत्या, मिळल्याच नाही त्या. बघ रुद्रचोपाला सकाळपासून मी लावलं बघ, काचेच्या बांगड्या ना, काचेच्या कुठं काय माहित कुठं मिळते ते. काचेच्या येत्या का त्या? असला कलर बरं आहे लागा, म्हणजे सगळ्यावर मॅच होते. आता घ्या चला. चांदीच्या टपकात हळदी कुंकाच्या राशी देवीदास रावांचं नाव घेते निकितीच्या यांच्या हळदी कुंकाच्या दिवशी. चांदीच्या ताटात काय बोलला? हळदी कुंकाच्या राशी. मला खडी साखरेचे खडे निलेश रावांचं नाव घेते. तुझाच झाला आता उखाणा. तू का म्हणते काय ते मी मला एखादा सांगा की उखाणा येतच नाही. आठवू का? मला ते पहिले येतात ती महादेवाच्या पिंडीला तसले येतं. पिंडीवर हा बेलवाते वाकून ते नको, जरा चांगलं सांगा की आजी एखादा मोठा. माझ्या आईला उखाणा घ्यायला लावते. आता गावाकडे गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ बघायला देते. एकदा चालू केलं ना 10-15 मिनिटं थांबत नाही बिचारी. तिचा काका मामा आजोबा पंजोबा सगळे येतात त्याच्यामध्ये. राहिले गाथा. लय येतं माझ्या आईला, लय मोठी मोठी नावं येतात तिला. मग तू एखादं तर शिकायचं की. नाही एवढे लांबडे माझ्या ध्यानात नाही राहणार. अभ्यासात लगेच लक्षात राहतं असं नाही राहत. राहू द्यायची आठवण. बघ आता गेल्यानंतर ना तिच्याकडून घेते शिकून, असं करते. तर मी ओपन पल्लू ठेवला होता, पण मला ते जड गेलं, त्याच्यामुळे परत असं केलं. आणि आता कुठं असं वाटत होतं की आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आलो, नाही तर ते ओपन पल्लूने हात दुखायला लागला होता माझा. असू दे चला. कहाँ है मेरी? तो यही है ना हमारी, यही है हमारी येलो वाली. बहुत ऊपर चली गई. हमारी नहीं है, किसी और से आई, हमने उड़ाई. वाइट वाली टूटेगी.
अरे 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 अरे, अरे. अरे आऊ दे. तुला तू शिरा खा म्हणजे एनर्जी आहे. एवढी साऱ्या पतंग, बापरे, शॉक व्हायचं. पिऊ पतंग उडवते का नाही? ये हमारी इधर, तिकडे ठेवले ये देख हमारी इधर है. ब्लॅक वाली. डोरी छोड़ो, डोरी जाना. होटल के बाबा, ये धागा अलग ही लेवल का है. कच्चा है. लगने वाला बहुत ही है. पतंग ऐसे यहाँ से. थोड़ा दूर जाने ना, इधर ही पतंग जा रहा है. हाँ, इसीलिए नहीं. वो तो जाने दे. मम्मी जी जरूर उड़ना कर दिया. जाने पतंग ज्यादा. छोड़ दिया. ये देखो आ गया कटा हुआ. अरे वही हमारे ऊपर अपना है. हाँ धाग्यातून हाँ हाँ उडवा. कसं उडवायची? बांधून उडवा की. ए पायात अडकला. इतके धागे एवढ्या पतंग उडवल्यात का तुम्ही? इतके धागे. टाइट पकड़ जरा. बोलून धर. हाँ छोड़ो. छोड़. खींचा खींचा. था. ए पडशील हा पिऊ. ए रुद्र आरामात खेळ. रुद्र आरामात थांब. तर फायनली आता मी घरी आलेलो आहे आणि काल रात्री मी काढलेली छोटीशी मेहंदी, म्हणजे मी नाही काढली, निकिताने ते आयब्रो करायला आली, तिला म्हटलं दे थोडीशी काढून, एवढीशी मग काढली. ते अजून काढत होती मोठी, पण म्हणलं नको बाबा, जागायचीच इच्छा नव्हती कारण झोप खूप आली होती. तर पतंग वगैरे उडवून मग मला तर थोडाच वेळ भेटलं, पण भारी मज्जा आली तेवढ्यातच. कारण हे लोक खूप दुपारपासून करत होते, माझी पूजा वगैरे सगळं आवरेपर्यंत भरपूर वेळ गेला ना, 2-2.5 तास गेले असतील. तेवढा वेळ ते लोक एक्स्ट्राचे खेळले तिकडे. तर मग आता घरी आलो, मग ते म्हटले चला आज बाहेरच जेवूया. मग तिकडे जेवण वगैरे करून आलो, काही नाही सिम्पलच साधं. तर खूप दिवसानंतर आमच्या घरी कोणीतरी आलं आहे, ते सुद्धा पूर्ण दिवस थांबलं. म्हणजे रात्री ते थांबले असते काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांची सासूबाई म्हणजे त्यांच्या आई ज्या आहेत ना, त्या माहेरी गेल्या होत्या, त्याच्यामुळे ते लोक आज रिलॅक्स होते म्हणून आले होते. तसंही त्यांचं बाळ गेल्यापासून म्हणजे 15-1 दिवस झाले असतील त्यांच्या बाळाला जाऊन. तर तेव्हापासून म्हणजे त्या खूप रडून अस्वस्थ हे म्हणजे बिलकुलच चेंज नाही. तर मग त्यांच्या मिस्टरच म्हणजे आम्ही पण खूप दिवसांपासून त्यांना या बोलत होते, मग त्यांनी ठरवलं की बाबा चला जाऊयात, त्यांना म्हणजे त्यांच्या मिसेसला थोडंसं फ्री भेटावं. आणि अक्षरशः जेवढ्या दिवस म्हणजे 6 महिने ते बाळ होतं, तर 6 महिन्यामध्ये ना रात्री 2 तासाच्या वरती नाही झोपल्या असं त्या सांगत होते, की मी 2 तासाची वर रात्रीची झोपलेलीच नाही. म्हणजे एवढं जास्त त्यांचं बाळ ते रडत होतं. मलाच बघायला गेली तेव्हाच कसं तरी वाटत होतं, पण ठीक आहे. तरी ते वगैरे आल्यामुळे मग थोडासा आजचा दिवस माझा छान गेला. आणि मला माहीत आहे हे जे असतात ना, इतकं जास्त आवडतं. हे रोज असं भांगात कुंकू वगैरे लावायला नाही आवडत. तुम्ही कधी बघितलंच नसेल, पण जे संक्रांतीच्या दिवशी हे जे असतात ना, ते खूप आवडतं. म्हणजे अजून भरपूर साऱ्या बायकांनी मला असं ओसावं असं माझी इच्छा असते. तर मी एकांकडूनच 5-5 वेळा, कारण इथं नव्हत्याच, 2-3 होत्या, आजी ते निकिता ती, त्यामुळे मी 5-5 वेळा ओसून घेतले. माझा भांगच भरावा ना म्हणूनसाठी. बघ किती सुंदर दिसतो. मागाशी खूप छान दिसत होता मी ज्यावेळेस ओसून झालं होतं ना तेव्हा, पण तेव्हा माझ्याकडून व्हिडिओ घ्यायचा ना राहून गेला, कारण भूक इतकी लागली होती ना. मला 5:30-5:45 होत आले होते ओसून सगळं माझं फोटो सगळे शूट करून, व्हिडिओ शूट करून सगळं होईपर्यंत. त्यामुळं मग मी अशी क्लिपच नव्हती घेतली. एक शॉर्ट व्हिडिओ घेतला होता, तेवढा मी नक्की अटॅच करेल पुढे. तर चला, आजचा छान छोटासा व्हिडिओ माझा मस्त गेलेला आहे. तिळाचे लाडू बनवायचे राहिले, कारण मी सकाळी करण्याचं म्हणजे पुरणपोळी वगैरे करून मग निवांत तिळाचे लाडू करण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी कालच मी तीळ गरम उन्हात ठेवले होते, जरा छान थोडे ओले झाले होते म्हणून. तर पण येताना त्यांनी तिळाचे लाडू, बर्फी 2-3 बॉक्स भरून आणले. त्यामुळं आता मग मी तो प्लॅन कॅन्सल केला, म्हटलं नकोच, तेच मी तिळामध्ये ठेवले. आणि जे डीमार्टचे जे छोटे तिळ असतात ना, तिळगुळ, ते तर मी काढलेच नाही. त्याला
बिलकुल टेस्ट नसते, काही नसतं, उगाच ते क्रीमी कलरचे राहतात, पूर्ण व्हाईट आपल्यासारखे छोटे छोटे कसे असतात कलरवाले, तर ते तसे तर बिलकुलच नाही. तर त्याच्यामुळे पण ठीक आहे, जशी आहे तशी मस्त झाली आजची संक्रांत, छान केलं. जोडवी घ्यायचा प्लॅन राहिला, कारण ते लोक होते ना, मग असं आपल्याला नाही जाता येत त्यांना सोडून, किंवा मग ठीक मग आत्ताच ते गेले 9 वाजता, मग आता इथून पुढे कधी जाणार घेणार, मग म्हटलं जाऊ दे, शनिवारी तसंही आम्हाला जायचंच आहे घ्यायला गळ्यातलं मोठं सासूबाईंना, तर त्यावेळेसच मी बघेन जोडव्याचाही प्लॅन. पण आज घेण्याला मुहूर्त असतो, पण मागच्या वर्षी घेतलेलं अजून एकदाही घातले नाही. ज्या दिवशी आणले ना त्या दिवशी घातले होते, त्याच्यानंतर जसे आहेत ना तसे 90 कोरे आहेत मागच्या वर्षीचे. फक्त मला घ्यायचं असतं, प्रत्येक संक्रांतीला घ्यायचंच असतं असं माझं आहे. आणि मी जुनीवालेच घालते, माझे नवीन नाही घालत. आणि नवीन का नाही घालत, तर आवडत नाही म्हणून नाही, पण ते थोडंसं मला रुततं आहे खालच्या साईडने, तर मग त्याच्यामुळे मी 1-2दाच घातलं, त्याच्यानंतर नव्हतं घातलं. आणि हे माझं खूप छान आहे, मला हे खूप आवडतं. तर चला, तुमची संक्रांत खूप छान गोड मस्त झाली असेल अशीच अपेक्षा करते ना. माझा हा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, चॅनलही नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.